कसला आवाज म्हणता तुम्ही? सांगा कसला आवाज खाली करा. आम्ही गाववालीत काय आमचं काम तुमच्याकडे आहे. तुमचं नोकर आम्ही नाही, आमचं नोकर तुम्ही. ही ध्यानात असू दे. बंद नाही, पुरावाशी बोलायचं. हा, बाकीचं काही सांगायचं नाही. कसला गोडा लावणार आहे ती सांगायचं. चला पंचायत कसला काठवडी गोडा लावायचा ती सांगायचं. कसला गोडा लावणार आहे तुम्ही आमच्या गावाला ती सांगा. बेडू साहेबाला स्पेशल गोडा मागविलाय का कसला मागविलाय सांगा ना बेडू साहेबाला. कसला लावायचा घोडा गावाला, कसला लावायचा सांगा ना साहेबाला. सांगा इथं. चला ओ साहेब, हो तुम्ही चला. तुम्हाला नीट सांगतो, तुम्ही नीट बोला. अंगावर येऊ नका, अंगावर येऊ नका, अंगावर येऊ नका. काय अंगावर येऊ नका, नीट व्यवस्थित बोला. काय सांगताय तुम्ही, काय सांगताय? आमची कामं दामाचं तुम्हाला बोलायचं का नाही बोलायचं? मग तुम्ही अंगावर येताय का? तुम्ही अंगावर येताय का? काय आपण सध्या पंचायत समिती कार्यालयाच्या समोर आहोत आणि आता जो तुम्ही व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओच्या संदर्भात आपण त्या शेतकऱ्याला बोलणार आहोत. काय झालं होतं नेमकं आणि सदरील ग्रामसेवकाचं काय नाव आहे? त्यांचं पवार म्हणून नाव आहे ग्रामसेवकचं. तर त्यांना मी इथं एवढंच विचारलं पंचायत समितीमध्ये, साहेब म्हणलं आमची पडझडीमध्ये नावं घेतल्यात का नाही मी ठरवतो. मी 5:30 आईला गोडाच लावून टाकणार आहे ही भाषा केली. त्यानंतर साहेब म्हणलं तसं कसं गोडा लावणार आहे म्हणजे बीडीओ साहेबापासून चला म्हणलं तुम्ही सांगा. बीडीओ साहेबाला सांगा म्हणलं कसला गोडा लावणार आहेत, काटवडी लावणार आहेत का कसला लावणार आहेत ती साहेबाशी बोला म्हणलं तुम्ही सांगा. तर ती डायरेक्ट माझ्या अंगावर धावून आली मला हाणायला. मग पंचायत समितीच्या आवारामध्ये समोर पंचायत समिती समोर मला हाणायला आली ती. तुमच्या नेमकं कशाचं नुकसान झालेलं आहे? शेतीचं नुकसान झालेलं आहे का घराचं नुकसान? साहेब आम्ही त्यांना घराच्या संदर्भातच बोललो होतो. आम्ही 5-6 जण शेतकरी तिथं आलतो. साहेब आमची घर खरोखर पडलेली, तुम्ही अँगल कॅमेऱ्यामध्ये फोटो काढलेले ते लावलेत का ती विचारपूस करीत असताना साहेबांनी अरेरावीची भाषा केली आणि 5:30 तर राहायला गोडाच लावून टाकतो म्हणले. आम्ही मग त्यानंतर म्हणलं पंचायत समितीत चला बीडीओ साहेबाला बोला कसला गोडा लावणार. तर त्यांनी अरेरावीची भाषा करून हांगायला अंगावर जाऊन आले. या संदर्भात तुम्ही तक्रार करणार आहात का? हो करणार आहे साहेब. आपण जर आता पाहिलं असेल तर या प्रकारचं प्रशासन आता वागायला सुरुवात झालेली आहे. पूर्वसरला पंचनामे सुरू आहेत, पण पंचनामे सुरू असताना जर शेतकऱ्यांनी त्यांना जर विचारपूस केली तर अक्षरशः आता हे ग्रामसेवक अक्षरशः शेतकऱ्यांच्या अंगावर धावून जायला लागलेले आहेत. तुला काय करायचंय कर ही भाषा आहे आणि अशोभनीय भाषा आहे जे आपण यावर सांगू शकत नाही. भूम तालुक्यातला शेतकरी सध्या हवालदिल झालेला आहे. प्रशासन मदत करत नाही आणि प्रशासनातले अधिकारी जर अशा प्रकारे जर वागत असतील तर या अधिकाऱ्यांवर आता कारवाई होणं अपेक्षित आहे. कारण शेतकऱ्यांची जी आता परिस्थिती आहे त्या परिस्थितीत जर अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे असंवेदनशील वागायला जर सुरुवात केली तर या शेतकऱ्यांनी न्याय कुठं मागायचा हा प्रश्न निर्माण होणार आहे. मी चंद्रमणी गायकवाड, AP न्यूज लाईव्ह मधून. AP न्यूज लाईव्हला लाईक, फॉलो आणि शेअर करा. धन्यवाद.